वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. आपण शिकू लागलो होतो सेक्रेटरी प्रॅक्टिस. सेक्रेटरी प्रॅक्टिस मध्ये आपण सुरुवात केली होती पहिल्या धड्याची, बरोबर आहे. आता पहिल्या धड्यामध्ये आपण जे काही शिकलो त्याच्यात आपण याच्या आधी शिकलो स्थिर भांडवल व त्याच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. आज आपण बघतोय खेळते भांडवल, कार्यकारी भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल. हे काय असतं? खेळते भांडवल म्हणजे नेमकं काय? ज्या भांडवलाने आपण खेळतो ते खेळते भांडवल नाही, तसं काही नाही. खेळते भांडवल म्हणजे नेमकं होतं कसं, व्यवसायामध्ये आपल्या हातात जो पैसा असतो तो खेळता राहतो. म्हणजे काय? आपण वस्तू खरेदी करणार, ती विकणार, बरोबर आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी दिले पैसे, वस्तू आणली, वस्तू विकली, पैसे आले, परत पैसे आपण वस्तू खरेदीसाठी दिले किंवा उत्पादनासाठी खर्च केले, परत पैसे आले. हा चक्र चालू असतो. हा जो भांडवल असतो जो रोजच्या व्यवहारांसाठी, दैनंदिन व्यवहारांसाठी वापरला जातो त्याला म्हणतात खेळते भांडवल. आता आपण शिकूया, ठीक आहे. दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. रोजच्या व्यवहारासाठी वापरण्यात येणारे भांडवल म्हणजे खेळते भांडवल, ठीक आहे. स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकांना व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक अशा निधीचा अंदाज घ्यावा लागतो. काय? स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकांना, मग प्रवर्तक म्हणजे कोण? तर बघा, हे काय, ज्यांनी व्यवसाय सुरू केला त्यांना प्रवर्तक म्हणतात. म्हणजे या लोकांनी व्यवसाय सुरू केला होता म्हणून हे प्रवर्तक होते, ठीक आहे. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असा कच्चा माल साठा करणारी निधीची गरज लागते. मग व्यवसाय करण्यासाठी जो साठा लागतो आपल्याला कच्च्या मालाचा, त्याच्यासाठी निधीची आवश्यकता असते, बरोबर आहे. तयार उत्पादित वस्तूंचा पुरेसा साठा राखण्यासाठी भांडवलाची गरज असते, बरोबर आहे. तयार उत्पादित वस्तूंचा पुरेसा साठा राखण्यासाठी भांडवलाची गरज असते. आता या सर्व गोष्टींमध्ये काही अडचण असेल तर मी याचं स्पष्टीकरण देत राहणार, नाही तर मी कंटिन्यू वाचत राहतो, ठीक आहे. मी वाचतोय, तुम्ही पण बघताय स्क्रीनवर, मी पण बघतोय स्क्रीनवर, लक्ष द्या, ठीक आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना वस्तू रोखीने किंवा उधारीने विकल्या जातात. आता बघा, रोखीने म्हणजे कॅश किंवा नगद. इथं काय दिलं यांनी? रोखीने म्हणजे नगद, उधार किंवा नगद स्वरूपात विकल्या जातात, बरोबर आहे. उधारीने विकलेल्या वस्तूची रोख रक्कम लगेच परत येत नाही. रोख रक्कम म्हणजे पैसा. उधारीने विकलेल्या वस्तूचा पैसा लगेच येत नाही. उधार मालाचे, एक मिनिट, सॉरी, उधार मालाचे येणारे मूल्य व्यवसायामध्ये परत जमा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये निधीची व्यवस्था करावी लागते. अकाउंट रिसिवेबल म्हणतात त्याला. उधार मालाचे येणारे मूल्य आपण बिल रिसिवेबल म्हणतो ना अकाउंट मध्ये. तर बिल रिसिवेबल म्हणजे बिलचे पैसे येणे बाकी. क्रेडिटर्स म्हणतो, क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना आपण पैसे द्यायचे आहोत. डेटर्स म्हणतो ज्यांच्याकडून पैसे यायचे आहे. बिल रिसिवेबल, डेटर्स हे अकाउंट रिसिवेबल असतात. अकाउंट रिसिवेबल मध्ये काय काय येतं? बिल रिसिवेबल येतं, डेटर्स येतं. ज्या ठिकाणाहून पैसे यायचे आहेत त्यांना आपण अकाउंट रिसिवेबल म्हणतो, ठीक आहे. व्यवसायामध्ये परत जमा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये निधीची व्यवस्था करावी लागते, बरोबर आहे. तसेच कारखान्याचे खर्च भागवण्यासाठी रोकड आवश्यक असते. रोकड म्हणजे पैसा. अनिश्चितता हे व्यवसायाचे वैशिष्ट्य असल्याने, अनिश्चितता म्हणजे कोणतीच गोष्ट व्यवसायामध्ये निश्चित नसते, ठीक आहे. म्हणून अनिश्चितता ही व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे. अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी रोख रक्कम राखून ठेवणे जरुरी असते. अनपेक्षित प्रतिकूलता, प्रतिकूल म्हणजे वाईट परिस्थिती. इथं काय दिलंय बघूया का? वाईट परिस्थितीत काय म्हटलंय? अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी म्हणजे वाईट परिस्थितीत रोख रक्कम राखून ठेवणे जरुरीचे असते. इतर अप्रत्यक्ष खर्च हा व्यवसाय चालवण्यासाठी लागणारा अप्रत्यक्ष खर्च आहे. लेखापालकाची फी, विमा, व्याज, दुरुस्ती, जाहीर खर्च, भाडे, टेलिफोन बिल इत्यादी सारख्या खर्चाचा यात समावेश होतो.
म्हणजे यामध्ये किती किती गोष्टी आल्या, विमा आला, लेखापालाची फी आली, जाहिरात आली, दुरुस्ती आली, भाडे आलं, टेलिफोन बिल आलं, वीज बिल आलं, सगळं याच्यात आलं. बरोबर आहे. हे इतर खर्च असतात, अप्रत्यक्ष खर्च असतात. प्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च याच्यात फरक काय असतो माहितीये का? प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनासाठी होणारा खर्च, अप्रत्यक्ष म्हणजे उत्पादन सोडून इतर खर्च. ठीक आहे. अशा प्रकारे उद्योग व्यवसाय खालील प्रकारच्या मालमत्तांसाठी भांडवलाची व्यवस्था करावी लागते. अशा प्रकारे उद्योग व्यवसायात खालील प्रकारच्या मालमत्तांसाठी भांडवलाची व्यवस्था करावी लागते. आता कोणत्या गोष्टींसाठी भांडवलाची व्यवस्था करावी लागते? तर आपण बघतोय माल साठा बांधणीसाठी. माल साठा बांधणी म्हणजे पॅकिंग. माल साठा असतो ना, माल आपल्याकडे त्याच्या पॅकिंगसाठी पैसा लागतो. बरोबर आहे. उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी, बरोबर आहे, उधार माल येत असेल त्याचा वित्त पुरवठा करावा लागतो. आपण उधारीत माल आणलं तर त्याचा पैसा द्यावा लागतो ना आपल्याला, तयारीत पण पैसे लागतात. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी त्या 3 ठिकाणी भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे माल साठा बांधणीसाठी, पॅकिंगसाठी, उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी, म्हणजे उधार माल घेतला त्याचा वित्त पुरवठा म्हणजे त्याचे पैसे देणे, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी म्हणजे रोजचे खर्च भागवण्यासाठी, या 3 ठिकाणी पैशाचा वापर होतो. वरील मालमत्तेमध्ये गुंतवलेले भांडवल म्हणजेच खेळते भांडवल. म्हणजे वरील 3 गोष्टींमध्ये गुंतवलेले भांडवल म्हणजे खेळते भांडवल. खेळत्या भांडवलाच्या संकल्पना महत्वाच्या अधिकारी व्यक्तींनी भिन्नपणे मांडल्या आहेत. म्हणजे सरळ शब्दात या खेळत्या भांडवलाची संकल्पना जी आहे खूप साऱ्या अधिकाऱ्यांनी मांडलेली आहे. काहींच्या मते चालू संपत्तीचे चालू दायित्वावर जेवढे आधिक्य असते ती अतिरिक्त रक्कम म्हणजेच खेळते भांडवल. अरे बाप रे बाप. चालू संपत्तीचे चालू दायित्वावर, चालू संपत्ती म्हणजे करंट ऍसेट. करंट ऍसेट म्हणजे थोड्याच काळात ज्या ऍसेटचे रूपांतरण, ज्या संपत्तीचे रूपांतरण पैशात होऊ शकते त्याला म्हणतात चालू संपत्ती. एका वर्षाच्या कालावधीत जी संपत्ती रूपांतरित केल्या जाऊ शकते पैशामध्ये त्या संपत्तीला म्हणतो चालू संपत्ती. तसं दायित्व म्हणजे काय? दायित्व म्हणजे लायबिलिटीज, जे पैसे आपण देणे आहोत ते दायित्व. मग चालू संपत्ती व चालू दायित्व याच्यातील फरक म्हणजे खेळते भांडवल. जेस्टनबर्ग यांच्या मते, जेस्टनबर्ग हे नाव आहे, खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य. चालू संपत्तीचे अधिक्य, चालू दायित्वाचे अधिक म्हटलं का नाही. संपत्ती जास्त पाहिजे दायित्वापेक्षा, म्हणजे लायबिलिटीपेक्षा ऍसेट जास्त पाहिजे. कोणती? करंट ऍसेट, करंट लायबिलिटीपेक्षा. याच दृष्टिकोनातून निव्वळ खेळते भांडवल असे संबोधले जाते. याला काय संबोधतात? निव्वळ खेळते भांडवल. चालू संपत्ती वजा चालू दायित्व म्हणजे निव्वळ खेळते भांडवल. जेस्टनबर्ग याला खेळते भांडवल न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणतात. जेस्टनबर्ग काय म्हणतात याला? अभिसरण भांडवल. अभिसरण म्हणजे गोल गोल फिरत राहणे. अच्छा, अभिसरण म्हणजे काय असतं? गायी अभिसरण करतात बघा, खाल्लेली गोष्ट परत पोटातून काढून बरोबर खात राहतात, पिशवीत ठेवतात आणि परत खात राहतात, फिरत राहतात, चक्र राहतं ना. ते चक्र चालवणं म्हणजे अभिसरण. काही तज्ञांच्या मते चालू संपत्तीच्या समतुल्य असते ते खेळते भांडवल. होय, चालू संपत्तीच्या समतुल्य असते ते खेळते भांडवल. ओके. जेएस मिलच्या मते एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल. जेएस मिलच्या मते काय? एकूण चालू मालमत्ता म्हणजेच खेळते भांडवल. वरील दृष्टिकोन अधिक व्यापक असून हा कंपनीच्या सर्व चालू संपत्तीचा यामध्ये समावेश करतो. यालाच एकूण खेळते भांडवल असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे सर्व चालू संपत्ती हे खेळते भांडवल आहे. पण कोणते? ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे एकूण खेळते भांडवल आहे. आता ही अधिक माहिती आहे, ही अधिक माहिती आपण नंतर बघू कधीतरी. सध्या आपल्याला हा धडा संपवायचा आहे लवकरात लवकर. तर आपण आता बघतोय खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. खेळत्या भांडवलाची आवश्यकता मोजण्यासाठी कोणतीही अचूक मानके नाहीत. म्हणजे काय? मानके म्हणजे काय? मापके. म्हणजे खेळत्या भांडवलाचे मापक आहे का एखादं फिक्स? नाही.
ठीक आहे. म्हणजे कोणत्या व्यवसायाला किती खेळतं भांडवल घ्यायला पाहिजे असं फिक्स काहीच मापक नाही. व्यवसाय ज्या आर्थिक वातावरणात कार्यरत असते तसेच व्यवसाय ज्या वातावरणात कार्यरत आहे तसेच इतर अनेक गोष्टींवर विचार करून खेळत्या भांडवलाचे प्रमाण निश्चित केले जाते. बरोबर आहे. म्हणजे व्यवसाय काय काय करतं त्याचा विचार करूनच खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेचा विचार केला जातो. खेळत्या भांडवलावर परिणाम टाकणारे घटक कोणते कोणते ते बघूया आपण आता. खेळत्या भांडवलावर परिणाम टाकणारे घटक. पहिला आहे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप म्हणजे व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे. दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेल्या व्यावसायिक संस्थांना तुलनेने कमी खेळत्या भांडवलाची गरज भासते, कारण दायित्वाची काळजी घेणारी संस्थेत सतत व पुरेसा रोख रकमेचा ओघ सुरू असतो. ओघ म्हणजे काय? प्रवाह, फ्लो. ठीक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांमध्ये ग्राहकांकडून रोख रकमेचा ओघ सतत सुरू असल्या कारणाने खेळत्या भांडवलाचे प्रमाण खूप कमी असते. म्हणजे काय? दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात ज्या असतात कंपन्या, त्यांचा जो पैसा येण्याचा ओघ असतो. म्हणजे काय? सरळ शब्दात रोजच्या व्यवहाराच्या वस्तू ज्या आहेत ना, रोजच्या वस्तू आपण सकाळी उठलो तेव्हापासून दैनंदिन वस्तू कोणत्या लागतात? पेस्ट लागतं, ब्रश लागतो, दूध लागतं, साखर लागते, पत्ती लागते, गॅस लागते, पीठ लागतं, भाजीपाला लागतो. या दैनंदिन वस्तू आहेत. खरं सांगू तर यांना वस्तूमध्ये मोजता कामा नये आपण, कारण की या जीवनावश्यक वस्तू आहेत, पण आपण वस्तूंमध्ये मोजू शकतो यांना. तर या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचा ओघ जास्त असतो पैशाचा, मग त्यांना कमी पैसा लागतो. म्हणजे त्यांना खेळत्या भांडवलाची जास्त आवश्यकता असते का? नसते, कारण की त्यांच्याकडे पैसा येत राहतो ना. या उलट, आता याच्या उलट काय म्हणत आहेत ते, की या उलट जर व्यवसाय चैनीच्या वस्तूंचा व्यापार करत असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते, कारण या वस्तूंच्या विक्रीमध्ये सातत्य नसते. बरोबर आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहारातील वस्तूंच्या विक्रीमध्ये सातत्य असते. चैनीच्या वस्तू म्हणजे आराम वस्तू, सुख सुविधा देणाऱ्या वस्तू. बरोबर आहे. कार आपण दररोज खरेदी करतो का? नाही. मग त्याच्यामध्ये सातत्य नसते, म्हणून त्यांना जास्त भांडवलाची आवश्यकता असते. वस्तूंच्या वितरणाशी संबंधित संस्थेकडे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रमाणात मालसाठा तयार ठेवावा लागतो. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पत सुविधा पुरवावी लागते, म्हणून अशा संस्थांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज असते. मग ज्या संस्था उधारीवर, पतसुविधा म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी म्हणतो, क्रेडिट म्हणजे उधारीवर माल पुरवत असतात, ज्यांचं काम असतं फक्त वितरणाशी संबंधित. मग वितरण म्हणजे काय? फक्त वस्तू विकणाऱ्या संस्था या वस्तू बनवत नाही. बरोबर आहे. त्या फक्त वस्तू विकणाऱ्या संस्था आहेत आणि उधारीवर विकायचे, मग त्यांना पैसे जास्त लागतात. बरोबर आहे. कधी लक्षात ठेवा, आकारमान जसं मोठा व्यवसाय जास्त खेळते भांडवल, छोटा व्यवसाय कमी खेळते भांडवल, उधारीचा व्यवसाय जास्त खेळते भांडवल, नगद व्यवसाय कमी खेळते भांडवल. सरळ सोपं. व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावरून ठरला जातो. मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या कंपनीस खेळत्या भांडवलाची अधिक गरज असते. कार्यक्षेत्र म्हणजे एकच कंपनी पण खूप सारे कार्यक्षेत्र, तर त्या कंपनीचे कार्यक्षेत्र याच्यावरून व्यवसायाचे आकारमान ठरविले जाते. बरोबर आहे. म्हणजे काय? कंपनीचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे की छोटे आहे याच्यावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. मोठे व्यवसाय मोठं खेळतं भांडवल, छोटा व्यवसाय छोटं खेळतं भांडवल. विक्रीचे प्रमाण. विक्रीचे प्रमाण हा सर्वात महत्वाचा घटक आहे. एकूण विक्रीचे प्रमाण व खेळते भांडवल यांचे एकमेकांशी थेट नाते आहे. जर विक्रीचे प्रमाण वाढते असेल तर त्याच प्रमाणात खेळते भांडवलही उपलब्ध करून द्यावे लागते. पण विक्रीचे प्रमाण म्हणजे काय? इथं आपण बघूया काय दिले. विक्री वाढली की उत्पादन व वितरण वाढते.
म्हणून खेळत्या भांडवलाची जास्त आवश्यकता असते. बरोबर आहे. विक्री वाढली की उत्पादन वाढतंय, उत्पादन वाढलं की खेळते भांडवल जास्त लागणार, म्हणून विक्रीचे प्रमाण वाढले खेळते भांडवल वाढणार, विक्रीचे प्रमाण कमी झाले खेळते भांडवल कमी होणार. ठीक आहे. उत्पादन चक्र. ठीक आहे. कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला एकदा वाचून बघू. सरळ शब्दात वस्तूच्या उत्पादनाचे चक्र. उत्पादन चक्र म्हणजे काय? वस्तूच्या उत्पादनाचे चक्र म्हणजे वस्तू बनवून बाजारपेठेत येईपर्यंत चक्र आहे, कालावधी जो आहे त्याला म्हणतात उत्पादनाचे चक्र. ठीक आहे. बघूया आपण. कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असं म्हणतात. म्हणजे कच्चा माल जो आहे त्याला तयार वस्तू, वापरण्याजोगी वस्तू बनवणे म्हणजे उत्पादन चक्र. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी मोठा असेल तर खेळते भांडवल जास्त प्रमाणात लागते. या उलट जर उत्पादन चक्राचा कालावधी कमी असेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. बरोबर आहे. उत्पादन चक्राचा कालावधी जास्त तर खेळते भांडवल जास्त, उत्पादन चक्राचा कालावधी छोटा तर खेळते भांडवल कमी. ठीक. आता बघू आपण व्यापारी चक्र. ओके. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात वाढ होत असते. तेजी म्हणजे काय? व्यापारी चक्र दिले. तेजी म्हणजे काय? बाजारात पैसा राहतो, लोक वस्तू खरेदी विक्री जास्त प्रमाणात करतात म्हणजे तेजी. ज्या वेळेला बाजारात पैसा जास्त राहतो, विक्री जास्त होत असते त्याला तेजी म्हणतो आपण. त्यामुळे वस्तूचा साठा वाढवणे आवश्यक असते. बरोबर आहे. जास्त माल विकतोय तर वस्तू साठा वाढवावा लागेल. माल साठा करून ठेवण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज असते. बरोबर आहे. यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाचा उपयोग करणे क्रमप्राप्त असते. क्रमप्राप्त म्हणजे गरजेचे. बरोबर आहे. तेजी असेल, आपला व्यवसाय जो आहे तो समजा की सीजनल आहे, मौसमी व्यवहार आहे. समजा ऊसाचा रस, ऊस का रस, उसकी दुकान है अपनी, कब चलेगी? गर्मी के दिनों में. तो गर्मी के दिनों में हम जब गन्ने के रस की दुकान खोलेंगे तो उसके लिए हमें ज्यादा क्या लगेगा? गन्ना. गन्ने का साठा करके रखना पड़ेगा, उसके लिए पैसा ज्यादा लगेगा. तसंच आहे. तर तेजीचा कालावधी जेव्हा असेल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? माल साठा करून ठेवावा लागेल. बरोबर आहे. या उलट जेव्हा मंदीचा काळ असतो तेव्हा विक्रीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे खेळत्या मालाची आवश्यकता कमी झालेली असते. आता मला माझं ऊसचं दुकान आहे, ऊसच्या रसाचं दुकान आहे, ऊसच्या रसाचं दुकान आहे. बरोबर आहे. मग ऊस रस बनवण्यासाठी मला ऊस लागतं. मी गरमीच्या दिवसांमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी साठा करून ठेवणार. पण जर मला समजा हीच वस्तू मला, हाच रस मला आता समजा की पावसाळ्यात विकायचा आहे, पावसाळ्यात जेमतेम 1-2 ग्राहक येतील, मग 1-2 ग्राहकांसाठी, कस्टमरसाठी मी खूप जास्त साठा ठेवणं काहीच कामाचं नाही. मग त्यावेळेला खेळतं भांडवल कमी लागणार. चला. खरेदी विक्रीच्या अटी. कंपनी स्वतः खरेदी करताना उधारीच्या सवलतीचा फायदा घेते, पण वस्तूंची विक्री करताना अशी सवलत ग्राहकांना देत नाही. असे धोरण राबविणाऱ्या कंपनीस खेळते भांडवल कमी लागते. म्हणजे खरेदी करताना उधारीत खरेदी करायचं, पण विकताना अशी सवलत म्हणजे कोणती सवलत? उधारीची सवलत. उधारीची सवलत ग्राहकांना द्यायची नाही. खरेदी करताना उधारीमध्ये खरेदी करायचं, विकताना नगद विकायचं, म्हणजे पैसा येतो, फेडता येतो. बरोबर आहे. म्हणून तो काय आहे? खेळत्या भांडवलाची आवश्यकता तिथं कमी आहे. या उलट ज्या कंपनीला उधारीवर माल मिळत नाही पण विक्री करताना वस्तू उधारीने द्याव्या लागतात, अशा कंपनीला खेळते भांडवल जास्त लागते. बरोबर आहे. खरेदी करताना आपण नगद खरेदी करतो, विकताना उधारीमध्ये विकतोय, मग खेळते भांडवल जास्त लागणार. उधारीवरील अंकुश. अंकुश हे कोणाचं नाव नाहीये, मुलगा नाहीये. काय? स्टॉप, फुल स्टॉप. उधारीवर नियंत्रण ठेवणे समजा, सरळ सरळ. ठीक आहे. उधारीवर नियंत्रण ठेवताना, अंकुश ठेवताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. उदाहरणार्थ उधार विक्रीचे प्रमाण, उधारीच्या अटी, वसुलीचे धोरण. ठीक आहे. काय आहे? वसुलीचे धोरण इत्यादींचा समावेश यात करता येईल. उधारीवर अंकुश ठेवण्याचे धोरण जर कठोर असेल तर कंपनीची आवक सुधारते. आवक म्हणजे येणारा पैसा, इन्कम. जर या उलट हेच धोरण जर उदार असेल, उदार म्हणजे बिंदास आपण कसंही उधारी देतोय, तर वसुलीचा प्रश्न उद्भवतो. बरोबर आहे. पैसे येतच नाहीत. खूप लोकांना उधारी देऊन ठेवली, सर्वजण पैसे देतील असं नाही ना. मग काय करायचं? योग्य वेळेस वसुली झाली नाही तर बुडीत कर्जाची शक्यता असते.
बैड डेट, पैसे डूब जाना, सामन्याला डुबा के भाग जातात आपले पैसे, गडबड होती. अशा कंपनीला खेळत्या भांडवलाची गरज भासते. कंपनी रोखीचा व्यवहार करत असेल तर खेळते भांडवल कमी लागते. जी कंपनी उधारीचा भांडवल करते त्या कंपनीला हे जास्त लागतंय खेळते भांडवल, आणि जी कंपनी नगद व्यवहार करते त्या कंपनीला खेळते भांडवल कमी लागते. प्रगतीचा व विकासाचा वेग. प्रगती व विकास हे कोणतेच मुलं नाही. प्रगती म्हणजे तुम्हाला माहिती प्रगती काय असते, वाढ होणे एखाद्या व्यवसायाची. विकास म्हणजे एखादा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालणे. कंपनीच्या उत्कर्षाबरोबर खेळत्या भांडवलाची गरजही वाढते. उत्कर्ष म्हणजे प्रगती. ठीक आहे. सातत्याने प्रगती पथावर असणाऱ्या कंपनीस निधीची आवश्यकता सतत भासते. बरोबर आहे. सातत्याने कंटिन्युअस एखाद्या व्यवसायाचा जर विकास होत असेल तर त्या व्यवसायाला जास्त पैशाची गरज भासत राहते, कारण की विकास करायचा आहे ना. बरोबर आहे. व्यवस्थापनाची कुवत. कुवत म्हणजे काय बघा. कुवत म्हणजे कौशल्य. मग व्यवस्थापनाचे कौशल्य म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे. उत्पादन व वितरण यामध्ये योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते. तसेच ज्या कंपनीस मालसाठा करून ठेवावा लागतो त्यांना खेळत्या भांडवलाची गरज जास्त असते. बरोबर आहे. उत्पादन व वितरण वेळेवर होत असेल तर खेळत्या भांडवलाची जास्त गरज नाही. पण उत्पादन आणि वितरण यामध्ये वेळ लागत असेल तर मग खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त असते. बाह्य घटक म्हणजे बाहेरचे घटक. ठीक आहे. वित्तीय संस्था तसेच बँका जर जरुरीच्या वेळेत निधी उपलब्ध करून देत असतील तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त नसते. बरोबर आहे. वेळेवर आपल्याला निधी सापडला, आपल्याला वेळेवर पैसे मिळत असतील तर खेळत्या भांडवलाची काही जास्त आवश्यकता नसते. तर मित्रहो, आज आपण इथंच थांबू. ठीक आहे. उद्या आपण सुरू करू भांडवल संरचना. ठीक आहे. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.